ओम नमः शिवाय. ईश्वराचे महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर. 20 एप्रिल 2024. आहारानुभव भाग 5. खरी भूक लागल्यावर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार, पोट भरायच्या आधी थांबणार, तरच माझे पोट कमी होणार. यातील आज आपण अत्यंत महत्त्वाचा भाग सावकाश खाणार हा बघू. सर्वांसाठी कुठलीही अडचण खूप मोठी म्हणजेच कुलपासारखी असते. पोटाचा घेर हा त्याला अपवाद नाही, पण हे आपण विसरतो की कुठल्याही कुलपाची चावी अगदी छोटी असते. सा व का श खाणार हे त्या मोठ्या अडचणीवरील छोट्या किल्लीसारखं आहे. काही वर्षापूर्वी माझ्या एका डॉक्टर मित्राने बॅरिॲट्रिक सर्जरी, पोटाचा घेर, वजन कमी करण्यासाठी करून घेतली. त्याला मी भेटलो आणि विचारलं, अरे बाबा, ते ऑपरेशन केल्याने काय फरक पडला? तर त्याने मला समजावून सांगितलं की तुमचे जेव्हा 3 घास होतात तेव्हा माझा एकच घास होतो, कारण पोटाचा आकारच ऑपरेशन करून कमी करतात. म्हणजे थोडक्यात सा व का श खाणार हेच घडते. हेच डॉक्टर मला 2-3 वर्षांनी भेटल्यावर म्हणाले की सर, आता माझी खूप चिडचिड होते. तर मला काही कळेना की ऑपरेशन झालं पोटाचं, ह्याला चिडचिड का होते. तर तो म्हणाला की सगळं खायचं दिसतंय, खायची इच्छा होती आहे, पण खाता येत नाही, ह्यामुळे माझी चिडचिड होती आहे. थोडक्यात हार्डवेअर बदललं, सॉफ्टवेअर तसंच ठेवलं. तर प्रसन्न चित्ताने सावकाश खाणार याच्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीची काळजी घेतली जाते. थोडक्यात सावकाश खाणार ही गुरुकिल्ली विसरू नका. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.